नमस्कार, सुप्रभात, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्व? तर पाहूया आपण बाहेरचा नजारा. आज बघा, बदामाच्या झाडावर आणि नारळावर हलका हलका ऊन आलेलं आहे. तर एक स्वप्न होतं लहानपणीचं. लहानपणापासून दारासमोर दरवाजा उघडल्यानंतर सकाळी सकाळी अशी मस्त फुलं दिसल्या पाहिजेत, छानसा गार्डन पाहिजे. आणि ते स्वप्न मी सत्यात उतरवलं आहे आता. तर पाहू शकता, हे बघा हलका हलका ऊन आलेलं आहे आज. हे बघा मस्त ऊन पडले नारळावर, बदामावर. चला तर आज आपण जाणार आहोत सातारा. आणि साताऱ्यात मांढरदेवीला जाणार आहोत आणि मांढरदेवीचा पूर्ण डोंगर एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मांढरदेवी. कर्जतचे सुप्रसिद्ध धारप वडापाव जे लोक आवर्जून खातात, तुम्ही नक्कीच त्याची टेस्ट घ्या. धारप वडापाव अक्षरशः नंबर लावायला लागते तिथे वडापावसाठी. शिग्रोबा मंदिर, जे शिग्रोबा धनगर होते त्यांचे मुलं हा रस्ता इंग्रजांना सापडला म्हणून त्यांच्या नावाने मंदिर बांधलेलं आहे. आता आम्ही पुण्यात आहोत आणि पुण्यामध्ये आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. डायरेक्ट साताऱ्यात मांढरदेवीला न जाता पहिल्यांदा आम्ही जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊन नंतर रात्री आम्ही साताऱ्यात जाणार आहोत. तर आपण चाललोय मुंगी घाटाकडं. हा बघा, इथून घाट चालू होतो, मुंगी घाट. याच मुंगी घाटातून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. खूप खतरनाक नागमोडी वळण आहेत मुंगी घाटाची. आता आपण पोचलो आहे जेजुरी गडाच्या पूर्व दरवाजावर, पूर्व बाजूला. तर पाहू शकता सुंदर संध्याकाळचा नजारा. पहिल्यांदा गरम गरम चहा पिऊया.
चहा पिल्यावर आपण लगेच किल्ला चढायला सुरुवात करूया. तर आता आपण आलोय जेजुरी गडाच्या पूर्व दरवाजाला आणि इथे तुम्ही पाहू शकता भक्कम अशी तटबंदी, काहीतरी ऑडिटिंगचं काम चालू आहे आणि हा विशाल असा बुलंद दरवाजा आजही तो बघा तुम्ही हात लावून दाखवतो मी, आजही तो सद्यस्थितीमध्ये मजबूत आहे. जबरदस्त दरवाजा आहे, आजही तो टिकून आहे आणि बांधकाम बघू शकता तुम्ही, अगदी जबरदस्त पायऱ्या बनवल्या आहेत. कलर दिसलेला आहे. एलकोट एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. दर्शनाला जाईल पण पुढे देवळ्या, देवळ्यांचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. देवळ्या या वाटसरू यांना राहण्यासाठी, वाटसरू काही भाविक किंवा सैनिक जे संरक्षणासाठी असायचे किल्ल्याच्या मंदिराच्या, त्यांना राहण्यासाठी या देवळ्या असायच्या. याचं आल्याला छातीवर पाठीवर लावली जाते. हा पश्चिमेचा दरवाजा आणि आपण पाहू शकता सोन्याची जेजुरी का बोलतात, पूर्ण सोन्यासारखं पिवळं पिवळी झालेली असते. हा भंडारा उडवला जातो पूर्ण मंदिरामध्ये. हे बघा पूर्ण पिवळं पिवळं अक्षरशः सोन्याची. जय बजरंगबली. पाहिजे हे आपल्या कुलदैवतांचं तली भरली जाते. कार्यक्रम चालू तली भरण्याचं. एलकोट एलकोट जय मल्हार.
भरपूर असल्या कारणाने दर्शनाला आपण पावती फाडूनच लाईन दर्शन घेणार आहे. तशी आम्ही पावती कधी पाडत नाही, लाईन लागत पण गर्दी खूप आहे. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आता बाहेर आलो दर्शन घेऊन. बाबू शकतो खूप गर्दी आहे. आम्ही जेजुरीच्या पूर्व दरवाजाला आहे आणि आता दर्शन झालेलं आहे. दर्शन करून खाली उतरतो. तर पूर्वेच्या बाजूला जो आपण तलाव पाहतोय, हा तलाव. तर आता बहुतेक संध्याकाळ झालेली आहे. तर जर कधी तुम्ही दिवसा आले तर हे जे तलाव दिसतंय आणि हे लाईट दिसते तलावाच्या इथे, म्हणजे तलावाचं जे बांध आहे त्या बांधावर जे पाणी जिथून ओव्हरफ्लो होतं आहे किंवा शेतांना जो पाणी दिला जातो तिथून, तिथे जमिनीच्या आतमध्ये 100 फूट आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. शिवलिंग आहे, खूप मोठं शिवलिंग आहे. तर दिवसा आले कोण गाड्या घेऊन तर जरूर त्या जागेला भेट द्या. तलावाच्या आतमध्ये मंदिर आहे शंकराचं. तर सर्वांना विनंती आहे, जर आले तुम्ही तर ह्या जागेला अवश्य भेट द्या. आज आम्ही दिवसा आलो असतो तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता, पण आता इथून आम्हाला निघायचे साताऱ्यामध्ये. तटबंदी पाहू शकता तुम्ही, जबरदस्त पूर्वेकडचा दरवाजा. तलकोकणातून आपण घाटावर आलेला आहे. तर घाटावर आला ना नुसतं घाटच लागतात. हा घाट सोडला दुसरा घाट, दुसरा घाट सोडला तिसरा घाट, म्हणून याला घाटमाता बोलतात. खरोखर नुसते घाटना घाटच, दुपारपासून नुसते घाटना घाटच लागतात आम्हाला. आता आपण साताऱ्यातील खंबाटकी घाट हा लागलेला एक खतरनाक घाट आहे. एवढे जबरदस्त वलन आहेत आणि खूप घातकी वलन आहेत, पण वनवे असल्या कारणाने धोका कमी आहे. जबरदस्त घाट आहे. चला तर खंबाटकी घाट बघूया आपण. सुप्रभात सर्वांना, जय श्रीराम. तर आपण मागे बघू शकता देवीचं मंदिर आहे कालवाईचं. अगदी गॅलरीत आपल्या समोर रस्त्यावर रात्रभर काम चालू होतं. रस्त्याचं काम. थंडी जबरदस्त, एवढी थंडी होती पाहू शकता आपण. हे बघा, रात्रभर काम चालू होतं रस्त्याचं. या हॉटेलमध्ये आपण स्टे केलं होतं. छान हॉटेल आहे, जबरदस्त हॉटेल आहे. फॅमिली आली का? नाही. ही बघा स्ट्रॉबेरी शेती कशी लावली जाते.
छानपैकी दर्शन झालं आहे आणि आता आपण आलो आहे कड्यावर. जबरदस्त लुक दिला आहे कड्या. दगडी कोरून असं बनवलं, पूर्वी नव्हतं हे, पण आता जबरदस्त लुक दिलं आहे बघा. किल्लाच जसा काय महाराजांचा. ते समोर आपण पाहूया. हा बघा समोर दिसतोय पांडवगड. हा इथे दिसतोय पांडवगड. पांडवगडचा खूप मोठा इतिहास आहे. आणि इकडे पांडवगड आणि पांडवगडच्याच पुढे जे पठार दिसतोय महाबलेश्वरचा पठार, पूर्ण महाबलेश्वर आहे. पूर्ण झाडी होती इथे आणि पूर्ण हे होतं, ढिगारा होता इथे मातीचा. तर मागच्या वेळेला झालं होतं, ही टेकडी होती. पूर्ण टेकडी कापून अशा प्रकारे सुशोभीकरण केलेलं आहे. अगदी छानपैकी टाईल्स मारलेले आहेत. पूर्ण हे जे दिसतंय नाही ते पूर्ण डोंगर होता. डोंगराला पूर्ण कापून बघा कशा प्रकारे सुशोभीकरण केलं आहे. मध्ये मध्ये झाडं लावल्यात. झाडं मोठी झाली ना जबरदस्त दिसणार आहे. पाहू शकता तुम्ही, छान प्रकारे केलं डेकोरेशन. हा मंदिराचा मागचा भाग. इथे बघा, इथे 2 देवळे आहेत. हे पाहू शकता तुम्ही. पण आता खाली उतरायला सुरुवात केली आणि नवस घेतलेलं असतंय गुडघ्यांवर चालण्याचं. हे बघा त्याने नवस फेडायला लावले. तर 1995ला इथे दुकानं होती. पाऊस पाठीमागे बघू आपण. तेव्हा ह्या बाजूला दुकानं होती. इथून अशी दुकानं होती पूर्ण. तर एका दुकानामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि ऐन जत्रेच्या वेळेस, गर्दीच्या वेळेस स्फोट झाला आणि चेंगराचेंगरी अशी झाली होती का 350 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. खूप दुर्दैवी घटना घडली होती. चला आता आपण पायऱ्या उतरून आपल्या गाडीच्या इथे जाऊया. पाहू शकता तुम्ही, किल्ल्याचा लूक दिलेला आहे. सतत 2 वर्ष काम चालू आहे. अजूनही काम चालूच आहे.
कात्रजचा घाट आलाय. आता कात्रजच्या घाटातून आपण चाललोय पुण्याकडे.